संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारीमधील शाही स्नान सोहळा आज पुरंदर तालुक्यातील नीरा नदीच्या काठावर पार पडलाय। विश्रांतीनंतर दुपारी 1 वाजता नीरा नदीवर असलेल्या जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून माऊलींचा हा लावजमा स्नानासाठी नदीत उतरला। पुलावरील हे विहंगमय दृश्य पाहण्यासाठी या ठिकाणी वारकरी आणि माऊली भक्तांची मोठी गर्दी जमा झाली होती। माऊलींच्या पादुका रथातून बाहेर काढून नीरा नदीवरील दत्त घाटावर आणण्यात आल्या। यानंतर माऊली माऊली असा एकच जयघोष सुरू झाला आणि मंगलमय वातावरणात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना नीरा नदीमध्ये स्नान घालण्यात आले। यानंतर माऊलींना तुळशीहार अर्पण करण्यात आला असून माऊलींचा स्नान सोहळा संपताच पालखी सातारा जिल्ह्याकडे मार्गस्थ झाली असून संत ज्ञानेश्वर माऊलींचा आजचा सोहळा हा लोणंदमध्ये मुक्कामी असणार आहे। आळंदीहून पंढरपूरला निघालेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना आता नीरा नदीमध्ये शाही स्नान घालण्यात आले। पादुकांना शाही स्नान घातल्यानंतर आता वरुण राजाने देखील माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यासाठी आगमन केलेलं आहे। नीरा नदीमध्ये माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आलेले आहे। ज्यावेळेस हा पालखी सोहळा वाल्ह्यातून नीरा नगरीकडे निघतो त्याचपासून या माऊलीच्या पादुकांचं स्नान घालण्यासाठी किंवा हा स्नान सोहळा पाहण्यासाठी अनेक वारकरी या नीरा नदीच्या दत्तघाटावर येत असतात। नीरेतले काही वारकरी किंवा काही भक्त आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत माऊलींचा हा पालखी सोहळा तुम्हाला कसा वाटला किंवा या स्नान सोहळा कसा वाटला, काय सांगा। हा सर्व विश्वामध्ये एक आगळा वेगळा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना खऱ्या अर्थानं निसर्ग देवता आणि माऊली ह्या कशा एक आहेत। कारण वर्षा आत्ता माऊलींचं स्नान होतानाच त्या पादुकांवर या ठिकाणी पावसाचं आगमन झालं आणि अतिशय वरुण देवता प्रसन्न झाली। खऱ्या अर्थानं भाविक धन्य झाले। कितीही हे वर्ण पडणारे तुषार म्हणजे आम्हाला अमृताचे वाटतात। माऊली तुम्ही देखील या स्नान सोहळ्यामध्ये सहभागी झाला होता, काय सांगाल हा स्नान सोहळा कसा? महायोगपीठे तटे भीमरत्याम वरण पुंडरकाय दांतुम मुनिंद्रे समाकटिष्टम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग असा हा भगवान परमात्मा या ठिकाणी प्रत्यक्ष पांडुरंग वाकेर रूपामध्ये या सर्व भक्तांना नीरा स्नान घालतो। आमची नीरामाई ज्या ठिकाणी हिरडोशीमध्ये महाडघाटामध्ये शिरगाव या ठिकाणी ही नीरा नदी उगम पावली आहे। नीरा भिवरा या दोघांचा संगम इंदापूरमध्ये नीरा नरसिंहपुरी या होतो। नीराचं फार महत्त्व आहे। नीरा भिवरा पडता दृष्टी त्यास होईल स्थान सृष्टी ऐसा वैकुंठ बोलला। प्रत्यक्ष भगवान परमात्मा असा बोलला की ज्या ठिकाणी नीरा स्नान होईल या माऊलींच्या नीरा स्नानामुळे प्रत्येक वारकऱ्यांचं पापम तापमचे दैन्य हरते। श्री गुरुदर्शन गुरु म्हणजे प्रत्यक्ष माऊली, त्यामुळे आम्हाला नीरामाचं आम्ही इतके भाग्यवान आहोत। असा हा सोहळा जगाच्या कुठे तुम्ही गेला तर असा हा सोहळा पाहायला मिळणार नाही। आम्ही या ठिकाणी आम्ही याची डोळा आम्हाला हा सोहळा बघायला आम्ही फार नीराविषयी फार भाग्यवान आहोत। खरं तर नीरेकर नागरिक हे फार आनंदी दिसतात, उत्साही दिसतात। माऊलींचा जयघोष करत नीरा नदी काठावर दत्त घाटावर या माऊलींच्या सोहळ्यामध्ये माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले। न्यूज अनकटसाठी राहुल शिंदे, नीरा।